नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। देश बलवान बनविणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी। अजय कुमार सरोगोड। भारतासमोर आज अज्ञानता व गरिबी ही मोठी समस्या असून समाज साक्षर बनवणे व गरिबी संपुष्टात आणली पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। जात व धर्मापेक्षा देश मोठा ही भावना मजबूत करून देश बलवान करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे, ती सर्व नागरिकांची जबाबदारी आहे, असे विचार अजय कुमार सरोगोड, कार्यकारी अभियंता, कणकवली यांनी व्यक्त केले। कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्तीनंतर त्यांचा पंढरपूर येथे हॉटेल शामियाना सभागृह येथे अजय कुमार सरोगोड सेवापूर्ती गौरव सन्मान सोहळा समितीच्या वतीने 21 जून 2025 रोजी अजय कुमार व त्यांची पत्नी आम्रपाली यांचा सत्कार सुभाष ढवळे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम विद्यालय यांच्या हस्ते शाल, फेटा, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन करण्यात आला। तसेच यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी सीताराम सरोगोड यांचाही सन्मान विमल सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी LS सोनकांबळे हे होते। त्यांचा सत्कार गौतम विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुभाष ढवळे सर यांच्या हस्ते करण्यात आला। पुढे बोलताना अजय कुमार सरोगोड म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी प्रथम भारतीय व नंतर ही भारतीय ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे। आज दोन्ही गुरूंच्या हस्ते माझा सन्मान होत आहे, ही निश्चितच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे। 39 वर्षे शासकीय सेवा कोणताही डाग न लावू देता करून मी सेवानिवृत्त झालो आहे। माझ्या कृतीप्रमाणे मी सामाजिक कार्य केले आहे। यापुढेही मी प्रामाणिकपणे कार्यरत राहीन। कोकणात माझे कार्य होते, तेथे माझा सन्मान झाला आहे, परंतु माझ्या मायभूमीत माझा सत्कार होणे हे निश्चितच आनंदाची बाब आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जनतेच्या करातून पेन्शन मिळते, त्यामुळे त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतलाच पाहिजे, असेही त्यांनी आवाहन केले। यावेळी सुभाष ढवळे सर म्हणाले, अजय कुमार माझा विद्यार्थी, सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारून चर्चा करण्याची सवय होती। आज तो उच्च पदावर पोहोचला व सेवानिवृत्त झाला, त्याचा सत्कार माझ्या हस्ते होत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे। निवृत्तीनंतरही त्यांनी त्यामध्ये खंड पडू देऊ नये। यावेळी भारत माळी सुनील सरोगोड, माजी उपनगराध्यक्ष अक्षय सरोगोड, अजिंक्य सरोगोड, सुनील वाघमारे, विजयानंद भालशंकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। अध्यक्षनीय भाषणात LS सोनकांबळे म्हणाले, अजय कुमार सरोगोड हे शासकीय सेवेत होते, तरी त्यांनी सामाजिक कार्य करून सामाजिक नाळ तोडली नाही, म्हणून त्यांचा गौरव होत आहे, याची निश्चितच प्रेरणा घेतली पाहिजे। पुढे बोलताना ते म्हणाले, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपली सामाजिक बांधिलकी स्वीकारून कार्यरत राहिले पाहिजे, कारण येणारा काळ फार भयावह आहे। मागील काळ पुन्हा येत असून आपण सावधपणे आपणाला दिलेल्या मताच्या अधिकाराचा योग्य वापर केला पाहिजे। कार्यक्रमाचे सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन दोडके सर यांच्यासोबत करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर मागाडे सर यांनी केले। स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सिकंदर ढवळे सर यांनी केले। मान्यवरांच्या संदेशाचे वाचन सचिन भंडारे सर यांनी केले व अजय कुमार यांचा परिचय चंद्रकांत सातपुते सर यांनी केला व सन्मानपत्र वाचन बाळानाथ धांडोरे सर यांनी केले, तर आभार वैभव माने यांनी मानले। यावेळी रिपाईच्या राज्य सचिव बाळासाहेब कसबे, संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण राज घाडगे, अंकुश शेंबडे, सत्यवान कीर्ते, शशिकांत बाबर, प्राचार्या सुरांजली सोनकांबळे मुळे, ॲडव्होकेट प्रवीण मुळे, भालचंद्र कांबळे, BY कांबळे, SK आयवळे, बिराप्पा मोटे, BR भोसले, लक्ष्मण सावंत, प्राध्यापक शिवाजीराव वाघमारे, प्राध्यापक भास्कर बंगाळे, प्रवीण माने, उमेश सरोगोड, सुजित कुमार सरोगोड, राहुल सरोगोड, सुखदेव माने, राजू बनसोडे, दिलीप पवार, ॲडव्होकेट चारुशिला गेजगे, ॲडव्होकेट सुषमा जाधव, सुहास जाधव, धम्मपाल जाधव, विवेक शिंदे, गौतम साबळे, ॲडव्होकेट CH बनसोडे, सतीश तुपारे, साहेबराव चंदन शिवे सर, जगदीश मागाडे सांगोला, अरुण कसबे सांगोला, योगेश जाधव, केशव ननवरे, भारत ताकतोडे, ग्रामपंचायत होराळे
तालुका खालापूर, जिल्हा रायगडमधील ग्रामपंचायत सदस्य शरद मुंडे, राहुल पाटील, राजू पाटील, भालचंद्र कदम, किरण पाटील, जांभवली तालुका खालापूर, जिल्हा रायगडचे ग्रामपंचायत सरपंच अविनाश कदम यांच्यासह बहुसंख्य लोक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अंबादास वायदंडे, सचिव दादासाहेब दोळके सर, गौतम सरतापे, सुनील वाघमारे, श्रीकांत कसबे, सेवागिरी गोसावी, चंद्रकांत सातपुते सर, इंजिनियर गिरीश वाघमारे आदींनी प्रयत्न केले. शेवटी विविध संघटना व व्यक्तिगत नागरिकांनी अजय कुमार सरोगोड यांचा सत्कार केला. शेवटी स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रथम राष्ट्र सांगणारे या देशाचे पंतप्रधान, प्रथम ही भारतीय आहे नंतर ही भारतीय आहे असं सांगणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुझसाठी जनन ते जनन, तुझं वीण जनन ते मनन असा राष्ट्रवाद सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, विश्वचे माझे घर असा जगाला संदेश देणारे संत ज्ञानेश्वर महाराज, असाध्याचे साध्य करेल तो अभ्यास असं सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे असं सांगणारे स्वाने गुरुजी, तुम्हाला सर्वात सुखी जीवन जगायचं असेल तर फक्त पंचशीलाचं पालन केलं पाहिजे असं सांगणारे तथागत गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, ज्या ज्या महान मानवाने हा देश घडवला, ज्या ज्या महामातांनी हा देश घडवला, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मित्रहो, 31 मार्च 1925 रोजी मी सेवानिवृत्त झालो. सबंध कोकणवासियांनी माझा जय जयकार केला, मला सन्मानित केलं. या धर्तीवर आज या ठिकाणी माझ्या मायभूमीतल्या लोकांनी मला सन्मानित केलं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, मी माझी जी काही 39 वर्ष 3 महिने 17 दिवस जी सेवा केली महाराष्ट्रामधला कदाचित मी पहिला इंजिनियर असेल की एवढी प्रदीर्घ सेवा मी केलेली आहे. आणि मी अत्यंत निष्कलंकपणे सेवा केलेली आहे. मी माझ्या तत्वांना कधीही सेवेमध्ये मुरड घातली नाही. लोकांना मी काम केलेलं आहे. आणि हे काम मी का करू शकलो त्याचं कारण म्हणजे माझ्यावर पंढरपुरामध्ये संस्कार झालेले आहेत. आणि ज्या 2 व्यक्तींनी संस्कार केलेले आहेत ते म्हणजे आदरणीय ढवळे सर आणि दुसरे सोनकांबळे साहेब. या दोघांनी माझ्या लहान वयामध्ये मला अत्यंत संस्कारित केलेलं आहे. आणि या 2 माझ्या गुरूंच्या हस्ते मला सन्मानित होण्याचं भाग्य तुम्हा सर्व पंढरपूरवासियांनी मला मिळवून दिलं. त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. मित्रहो, जग बदललंय, विचार बदललेले आहेत. सध्या इंटरनेटचा जमाना आहे, एआयचा जमाना आहे, कॉम्प्युटरचे युग आहे. जगाच्या तुलनेमध्ये आपण कुठं आहोत, जगाच्या तुलनेमध्ये आपण कुठं आहोत हे पाहण्याची फार गरज आहे. 21व्या शतकानंतर आपण 22व्या शतकाकडे झेप घेत असताना सुद्धा अजूनही आपण जात धर्म पंथ याच्यामध्ये विभागलेले आहोत. ही माझ्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मित्रहो, ज्या महामानवाने आम्हाला दृष्टी दिली आहे त्या महामानवाने आम्हाला जात धर्म पंथ अजिबात शिकवलेला नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे, मी ज्या महामानवांचा अभ्यास केला, ज्या महामानवाच्या संस्काराखाली घडलो, त्याच्यातून मला एक समजलेलं आहे, या जगामध्ये 5 जाती आहेत. एक गरीब, दुसरा मध्यमवर्गीय, तिसरा श्रीमंत, चौथी अज्ञान आणि त्याच्यानंतर सज्ञान. मी जगामध्ये या 5 जाती मानणाऱ्यापैकी आहे. महात्मा फुले काय म्हणाले,
विद्येविना मती गेली, मतीविना गती गेले, कीर्तीविना शूद्र गचले, इतके अनर्थ एकावं विद्येने केले. जर आपला देश प्रगल्भ बनवायचा असेल, असं जर प्रत्येक भारतीयाला वाटत असेल, तर अज्ञानावर मात केली पाहिजे आणि गरिबी समूळ नष्ट केली पाहिजे. आम्हाला या दोन गोष्टीवर काम करण्याची नितांत गरज आहे असं मी सांगतो. सर्व गोष्टीचं जे मूळ आहे या व्यवस्थेमध्ये ते अज्ञान आहे आणि दुसरी गरिबी आहे. ह्या दोन गोष्टीवर आपल्याला काम करण्याची नितांत गरज आहे. जाती व्यवस्था किंवा धर्म व्यवस्था ही मनामधून हद्दपार झाली पाहिजे, ती बोलण्यातून नाही. कृतीतून आपण मानवतावादी दिसलो पाहिजे, ते आपण कृतीमधून आपल्याकडे बंधभाव दिसत नाही, जाती विरहितता मानसिकता आपली दिसत नाही. हे आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाचा अपयश आहे असं मी मानतो. मित्र, 150 कोटीचा हा देश आहे. दरडोई उत्पन्नात काय परिस्थिती आपली? 4.5 लाख रुपये प्रति इन्कम. जपानचं पहा 47 लाख, अमेरिका 50 लाख. माग पेपर मध्ये सर्वेक्षण आलं होतं. काय सर्वेक्षण आलं होतं? जगातल्या सर्व देशाचा एका कंपनीने सर्वे केला होता. काय सर्वे केला होता? भ्रष्टाचारामध्ये प्रत्येक देशाला मार्क किती. वरच्या क्रमांकामध्ये सिंगापूर, जपान, अमेरिका, युरोप कंट्री सगळ्यांना 70-80च्या पुढे मार्क. आपल्याला फक्त 35% मार्क मिळाले होते. ही फार गंभीर गोष्ट आहे. 100 पैकी 35 मार्क आपल्या देशाला मिळालेले आहेत. आम्ही सांगतो हा महावीरांचा देश आहे, हा बुद्धाचा देश आहे, हा बाबासाहेबांचा देश आहे, हा शिवाजी महाराजांचा देश आहे. तर ही गोष्ट अत्यंत आपल्याला कमीपणा आणणारी आहे असं मी या ठिकाणी मानतो. मित्रहो, प्रत्येक भारतीयाने जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन या देशाची प्रगती कशी झाली पाहिजे यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आपण त्या गोष्टी करत नाही, ती करावी अशी तुम्हाला कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो. 39 वर्ष 3 महिने 17 दिवस मी पगार घेऊन लोकसेवा केली. ढवळे सर, आता पेन्शन घेऊन हे काम मी अविरतपणे करणार आहे, यात किळमाट कशात नाही. हा लोकसेवेचा वसा मी निरंतर घेणार आणि तुम्हाला सांगतो, परिवर्तन चळवळीतले जे लोक आहेत दीर्घायुष्य राहिलेले नाही, त्यामुळे बऱ्याच अंशी परिवर्तनाच्या चळवळीला खीळ बसलेले आहे. मित्र हो, मी एक संकल्प केलेला आहे, पेन्शन घेऊन मरेपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीचं आणि लोकसेवेचा वसा हा निरंतर चालू ठेवणार आहे. त्याचबरोबर मी 100 वर्ष जगणार आणि प्रत्येक इथल्या या ठिकाणच्या सगळ्या हॉलमधले जे लोक आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो, तुम्ही माझ्या 100व्या वाढदिवसाला हजर राहायचं आणि तुम्ही तुमच्याही 100व्या वाढदिवसाला मला निमंत्रित करा. आता ढवळे सर आणि सोनकांबळे साहेब माझ्यापेक्षा 20 वर्षांनी, भाषकर सर माझ्यापेक्षा 20 वर्षे, तुम्ही काही काळजी करू नका. मला एक आवर्जून सांगतो, चायना हा देश आहे अत्यंत प्रगल्भ आहे. कशामध्ये? वायुशास्त्रामध्ये. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो सर, 13 पेपर वाचतो सकाळी. एका पेपर मध्ये एक न्यूज वाचली होती, चीन मधल्या संशोधकांनी उंदरावर प्रयोग केले. त्यांनी एक इंजेक्शन शोधून काढले. उंदराचं आयुष्य 842 दिवस आहे. त्या चीन शास्त्रज्ञांनी त्या उंदराला इंजेक्शन दिल्यानंतर ते उंदीर 1230 दिवस जगले. म्हणजे त्याचं आयुष्यमान 30% वाढलेलं आहे. जर ते इंजेक्शन यशस्वी झालं तर मी 130च्या खाली नाही आणि तुम्हाला माझ्या 100व्या वाढदिवसाला तुम्हाला उपस्थित राहता येईल. मित्र हो, आपण सगळ्यांनी दीर्घायुष्य झालं पाहिजे आणि या राष्ट्रासाठी, केवळ राष्ट्रासाठी काम केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणते? प्रथम राष्ट्र
मी प्रथमही भारतीय आहे, नंतरही भारतीय आहे. आज आपले पंतप्रधान सांगतात प्रथम राष्ट्र. सावरकरांच्या बाबतीत अनेक लोकांची वेगवेगळे मत आहेत, मी त्याच्यामध्ये जात नाही. पण जयस्तुतेमध्ये सावरकर काय म्हणतात, तुझं साठी जनन ते जनन, तुझं वीर जनन ते मरण. भारत भूमीला म्हणतात की भारता, मी तुझे भारत माता, तुझ्यासाठी जर मी जगलो तर खऱ्या अर्थानं जगलो, मी तुझ्या शिवाय जगलो तर खऱ्या अर्थानं मी मेल्यासारखा असेल. तर असे प्रखर राष्ट्रवादी आपण होण्याची गरज आहे. जात पंथ धर्म सोडून राष्ट्राच्या हितासाठी आपण एक संघ झालं पाहिजे. अज्ञान दूर करण्यासाठी आपण एक संघ झालं पाहिजे. गरिबी निर्मूलनासाठी आपण एक संघ झालं पाहिजे. असंही मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो. मला माझा आणि पंढरपूरचा संबंध म्हणजे ही माझी जन्मभूमी आहे. चांगले संस्कार मला या भूमीमध्ये मिळालेले आहेत. हे संस्कार घेऊन मी आजपर्यंत काम करत आहे. मला असं वाटलं रिटायर झालेल्या लोकांना कोण विचारत नाही, पण कदाचित मी अपवाद असेल. मी रिटायर झाल्यानंतर या महाराष्ट्राचे नामदार नितेश राणे साहेबांनी मला खास बोलवलं आणि मला त्यांच्या पदवी OSD म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी मला निर्माण करून दिली. मित्रहो, मी तुम्हाला या ठिकाणी विनम्रपणे सांगतो, जरी मी मंत्रालयात काम करत असलो तर मी स्वतःच्या पेन्शन व्यतिरिक्त एकही रुपया माझ्या अकाउंटला येऊ देणार नाही आणि निरंतरपणे राष्ट्राच्या सेवेसाठी मरेपर्यंत मी काम करणार. या ठिकाणी मी तुम्हाला अभिवाचन देतो. जे जे सेवानिवृत्त आहेत, जे जे पेन्शन धारक आहेत, त्यांना मी असं विनम्रपणे आवाहन करतो की तुम्हाला राष्ट्राच्या उत्पन्नातून पेन्शन मिळते. राष्ट्रातील जे गरीब लोक आहेत ते तिजोरीमध्ये पैसा भरतात, त्यांच्या श्रमाचा पैसा तिजोरीत जातो, त्या श्रमातून आम्हाला पेन्शन मिळते. तर स्वस्त बसू नका. या देशाला प्रगल्भ करण्यासाठी तुम्ही जे काही ज्ञानार्जन आयुष्यभर केलेलं आहे, तुमच्याकडे जी काही क्षमता आहे, त्या क्षमतेच्या आधारे हे राष्ट्र उभारणीसाठी, हा देश उभारणीसाठी तुम्ही व्यतीत करावा, असं मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी आवाहन करतो. या पंढरपूर भूमीमध्ये मला आपण सन्मानित केलं, मी तुमचा अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. मी जे माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं काम केलं ते त्या माझ्या बालवयामध्ये मला त्या पंढरपुरातल्या ढवळे सर असू द्या, सोनकांबळे साहेब असू द्या, आमच्या आईवळे सर असू द्या, आरपी कांबळे इथं दिसत आहेत, या सगळ्या मोठ्या या भूमीने मला प्रचंड प्रेम दिलेला आहे. या भूमीमुळं, ह्या भूमीतल्या संस्कारामुळे मी माझं आयुष्य सुखा समाधानाने जगत आहे. जे मी काय काम केलं ते ह्याचं सर्व श्रेय पंढरपूरवासियांना आहे, असं मी या ठिकाणी विनम्रपणे सांगू इच्छितो. आणि आज या माझ्या सत्कार समारंभासाठी एवढे तुम्ही आवर्जून 200 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या सगळ्यांचे ऋणनिर्देश या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि मित्रहो, मी वेळेला फार किंमत दिली पाहिजे असं मी मानणाऱ्यापैकी आहे. आपण भारतीय लोक कधीही वेळेला किंमत देत नाही, परंतु आपण वेळेचं मूल्य जाणलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यामध्ये जे काम करत असताना मला जे यश आलं ते वेळ पाळल्यामुळे आलं असं एक मी मानतो. माझे एक मित्र आहेत, कदाचित आले असतील, चोरमले म्हणून. मी ज्यावेळेस कोल्हापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत होतो, एक शेवटचा किस्सा सांगतो. आणि मी पंढरपूरला आल्यानंतर एक 10 वाजेपर्यंत झोपलो होतो आणि त्याला मी म्हटलं तर 8 वाजता येईल. तो 8 वाजता येऊन बसला आणि इथं आल्यानंतर उशिरा उठायचो. तो म्हटलं काय सरकारी लोक, तुम्हाला पगार कधी मिळतो, तुम्हाला वेळेचं बंधन नाही, काय नाही. आणि मित्र हो, मी त्या दिवसापासून त्यांनी मला टोकलं की बाबा तुम्हाला वेळेचं बंधन नाही. सरकारी कर्मचारी, मी काम केलं तरी पैसा मिळतो, नाही केलं तरी पगार मिळतो, अशा अधिकाऱ्याला त्यांनी टोचलं. आणि त्या दिवसापासून मी वेळेचं बंधन, मला वाटतं या कार्यक्रमावस्था मी 4:45 वाजता श्रीकांतला फोन केला, मला किती वाजता यायचं आहे सांगा. मी 4:45 वाजल्यापासून तयार होतो. वेळेची किंमत आपल्याला आपण ठेवली पाहिजे. ज्याला वेळेचं गणित कळतं त्यालाच आयुष्याचं गणित कळतं. टाइम मॅनेजमेंट हा फार महत्वाचा आहे असं मी या ठिकाणी सांगतो. जगामध्ये 150 वर्ष राज्य इंग्रजांनी आपल्यावर केलेलं आहे. आपल्यावरच केलं नाही तर जगामध्ये जेवढे 130 देश होते त्या 130 देशावर सुद्धा इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केले. इंग्रजांची लोकसंख्या 1.5 कोटी होती, जगाची लोकसंख्या 300 कोटी होती. 300 कोटी लोकांच्यावर 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते इंग्रज लोक आहे. त्यांनी केवळ वेळ, बुद्धिमत्ता आणि कामामध्ये तत्परता दाखवली म्हणून त्यांनी जगावर राज्य केलं.
मी सुद्धा वेळेला महत्व दिलं. मी माझ्या बौद्धिक कौशल्याचा उपयोग माझ्या शासनात दरबारी केला. मी गोरगरीब हितासाठी लोक काम करू शकलो आणि या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं, सन्मानित केलं. मी तुमच्या ह्या सगळ्या सन्मानाला भारावून गेलो. विशेष म्हणजे खालापूरवरून आणि आमच्या सिंधुदुर्गमधूनही काही लोक खास मला शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांचे या ठिकाणी मी ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि जाता जाता सांगतो, मनामनातील द्वेष मच्छर घालवूया, मनामनातील द्वेष मच्छर घालवूया, प्रेमाचा अंकुर फुलवूया, गोरगरिबांची सेवा करूया, महिलांचा सन्मान करूया, आपला भारत समृद्ध बनवूया, आपला भारत समृद्ध बनवूया. जय हिंद, जय भारत. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची साथ आमची.